हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल BAMS ज्ञानसूत्र. आजपासून आपण सिरीज सुरू करूयात. पेपर फर्स्ट शल्यतंत्र सिलेबस अकॉर्डिंग टू द NCISM. सो सिलेबसचा पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू द शल्यतंत्र, इंट्रोडक्शन टू द डेव्हलपमेंट ऑफ द सर्जरी. यामध्ये काय काय पॉईंट्स आहेत तर डेफिनेशन ऑफ शल्यतंत्र अँड इट्स इम्पॉर्टन्स, क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ सर्जरी फ्रॉम एन्शियंट अँड प्रेझेंट इरा, जनरल स्कीम ऑफ सर्जिकल हिस्ट्री टेकिंग किंवा केस टेकिंग, स्पेशल साइन्स अँड सिम्टम्स परटेनिंग टू द सर्जरी. ओके, सो पहिला पॉईंट आहे जो आहे डेफिनेशन ऑफ शल्यतंत्र आणि क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ द सर्जरी म्हणजेच हिस्ट्री ऑफ द सर्जरी. हे दोन पॉईंट्स आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स गो गाईज. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सर्जरी किंवा शल्यतंत्र? सो अकॉर्डिंग टू द आयुर्वेदा, तत्र शल्यनाम विविध तृणकाष्ठ पाषाणपांशु लोह लोष्ट अस्थि बाल नख पूयस्त्राव दृष्टव्रण अंतर्गर्भ शल्य उद्धरणार्थ यंत्रशस्त्र क्षार अग्नि प्रणिधान व्रणविनिश्चयास्तश्च. सुश्रुत सूत्रस्थान पहिला अध्याय. सो शल्य शालाक्यतंत्रामध्ये शल्य व शालाक्यतंत्र असे दोन विभाग येतात. यामध्ये नीच व आगंतुकारणांनी उत्पन्न होऊन फार वाढल्यामुळे सामान्य उपचारांनी बरे न होणारे जे शरीराला पीडा देणारे आहे ते शल्य. अशी शल्याची व्याख्या सुश्रुत टीकाकार डल्लन यांनी केली आहे. म्हणजे शल्य म्हणजे काय की तत्र शरीर मन बाधाकरानी यंत्रानी शल्यानी. ओके, शल्य म्हणजे अशी गोष्ट की जी शरीर आणि मनाला बाधा करते त्याला शल्य असे म्हटले. सो तत्र शल्यनाम म्हणजे शल्य अशा गोष्टींना म्हणायचं की सुश्रुतामध्ये निरनिराळ्या प्रकारचे तृण काष्ठ पाषाण आदी शरीरात गेले असता ते कसे बाहेर काढायचे किंवा यंत्र शस्त्र क्षार अग्नी यांचा उपयोग कसा व कुठे करायचा याचे वर्णन ज्या शास्त्रात दिले आहे किंवा विनिश्चय आदी गोष्टी. व्रण म्हणजे वुंड्स जे आहेत ते अकॉर्डिंग टू मॉडर्न वुंड्स म्हटलं जातं त्याला. सो व्रणविनिश्चय ह्या गोष्टी ज्या शास्त्रात सांगितल्या आहेत त्यास शल्यतंत्र असे म्हटले आहे. यापेक्षा वाग्भट टीकाकारांनी दुसरा एक अर्थ सांगितला आहे की ज्या व्याधीमध्ये प्रधानतः व प्रायशः शस्त्रचिकित्सा करावी लागते, शस्त्रचिकित्सा म्हणजे सर्जरी करावी लागते, अशा व्याधींचा समावेश या तंत्रामध्ये केला आहे व यास तो शल्यतंत्र असे म्हणतो. सो नाव हिस्ट्री ऑफ सर्जरी. सो हु इज द फर्स्ट टीचर ऑफ द सर्जरी? दॅट इज धन्वंतरी. ओके, सो धन्वंतरी, गॉड धन्वंतरी इज द फर्स्ट टीचर ऑफ द सर्जरी. स्कॉलर्स ऑफ धन्वंतरी म्हणजे धन्वंतरींचे शिष्य कोण कोण होते तर हा MCQचा क्वेश्चन आहे. धन्वंतरींचे टोटल 7 शिष्य होते. त्यामध्ये सुश्रुत, औपधेन्व, औरभ्र, करवीर्य, वैतरण, गोपुरक्षित आणि पौष्क्लवत हे 7 शिष्य जे होते ते धन्वंतरी यांचे होते. सो तत्र शल्य नाम जी व्याख्या बघितली आपण किंवा शल्य आणि शालाक्य ह्याचे जे वर्णन बघितले. सो अष्टांग हृदयामध्ये शल्यतंत्राचे वर्णन केले आहे. तसेच सुश्रुत संहितेमध्ये ऑफकोर्स शल्यतंत्राला प्रथम स्थान दिले आहे. आयुर्वेद अवतरण कसं झालं किंवा शल्यतंत्राचा क्रम काय किंवा कोणी कोणाला शल्य चिकित्सा आहे किंवा शल्यतंत्र हे पास केलं तर सर्वात प्रथम आयुर्वेद अवतरणामध्ये ब्रह्मदेव जे आहेत त्यांच्याकडे शल्यतंत्राचं ज्ञान होतं. त्यांनी ते ज्ञान दक्ष प्रजापतींना दिलं. दक्ष प्रजापतींनी अश्विनी कुमारांना दिलं. अश्विनव म्हणजे 2, अश्विनी कुमार 2 होते त्यामुळे अश्विनव असं दिलेलं आहे. अश्विनी कुमारांनी ते त्यांचं ज्ञान रुद्रेंद्र किंवा इंद्र यांना पास केलं आणि नंतर इंद्रांनी धन्वंतरीला पास केलं. सो आता बऱ्याच वेळेस असा क्वेश्चन येऊ शकतो की अश्विनी कुमारांचे चमत्कार काय तर प्रत्यारोपण किंवा रिकन्स्ट्रक्शन सर्जरीचे जनक अश्विनी कुमारांना मानलं जातं. दधीची नामक एक ऋषी होते ज्यांचा शिरशल्यतंत्र म्हणजे ज्यांच्या शिराची सर्जरी ही अश्विनी कुमारांनी केली. सो दधीची ऋषींना प्रथम घोड्याचं किंवा अश्वाचं डोकं जे आहे ते अश्विनी कुमारांनी बसवलं आणि नंतर दधीची ऋषींचं स्वतःचं डोकं त्यांना बसवलं. ही पहिली सर्जरी होती जी अश्विनी कुमारांनी केली. नंतर कृत्रिम प्रत्यारोपण किंवा इम्प्लांट जो म्हणतो आपण,
सो विशाला ही एका राजाची पत्नी होती आणि तिचा लेग कशाने तरी अँप्यूट झाला होता, म्हणजे बाहेर निघाला होता. सो तिला आयर्न इम्प्लांट कन्स्ट्रक्शन म्हणजे आयर्न लेग, आज जो आपण म्हणतो कृत्रिम लेग किंवा आयर्नचा जो पाय किंवा लोखंडी पाय म्हणतो, सो आयर्न इम्प्लांट कन्स्ट्रक्शन जी आहे ती विशालाची अश्विनी कुमारांनी केली होती. नंतर सद्यवरून चिकित्सा म्हणजे वुंड मॅनेजमेंट. सो शाव आणि शोन आणि यज्ञ हे 3 जे होते ते राजे होते, यांच्या वुंड हिलिंग किंवा वुंडची ट्रीटमेंट केली होती. तसेच अत्री ऋषी जे होते त्यांचे दग्ध वुंड म्हणजे दग्ध व्रण याची चिकित्सा अश्विनी कुमारांनी केली होती. नेत्रचिकित्सेमध्ये कक्षीवान आणि रुजाश्व हे 2 राजा होते, त्यांची चिकित्सा केली होती. आणि दंतचिकित्सेमध्ये पुशन या राजाची दंतचिकित्सा केली होती. आता धन्वंतरी या शब्दाचा अर्थ काय, तर धन्वंत म्हणजे अधर्म आणि अरी म्हणजे शत्रू. तर धन्वंतरी म्हणजे अधर्माचा शत्रू. धन्वंत म्हणजे अधर्म आणि अरी म्हणजे शत्रू. सो जो धर्माचा शत्रू आहे त्याला जो अधर्माचा शत्रू आहे त्याला धन्वंतरी असे म्हटले जाते. सो धन्वंतरींचा उल्लेख कुठे कुठे आलेला आहे. सो प्रथम उल्लेख जो आहे जो काशीचा राजा शिवदास सेन होता, त्या काशीच्या राजाच्या राजदरबारात राज्यवैद्य म्हणून धन्वंतरी हे काम करत होते, असा पहिला उल्लेख आहे. नंतर धन्वंतरी यांचा उल्लेख समुद्रमंथनाच्या वेळी सुद्धा आलेला आहे. जो काशीचा राजा होता शिवदास, काशीराज असे त्याचं नाव होतं किंवा त्याला धन्वही म्हटलं जात होतं. सो त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती आणि नंतर त्याला पुत्रप्राप्ती औषध प्रयोगानंतर झाली, म्हणून त्याच्या पुत्राला धन्वंतरी असंही म्हटलं जात होतं. सो सुश्रुत संहितेचे उपदेष्टा किंवा सुश्रुत संहितेचा किंवा शल्यतंत्राचा जो विकास आहे तो कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी केला, तर पहिले सुश्रुत संहितेचे आद्य उपदेष्टा जे आहेत ते भगवान धन्वंतरी होते. त्यांनी इसवी सन 1500 पूर्व सुश्रुत संहिता सांगितली. यानंतर संहिताकार वृद्ध सुश्रुत होते, त्यांनीही इसवी सन पूर्व 1500 मध्ये संहिता लिहिली. सुश्रुत संहितेवरती प्रतिसंस्करण जे होते ते सुश्रुतांनी केले, सुश्रुताचार्यांनी 2ऱ्या शतकामध्ये. द्वितीय प्रतिसंस्करण आचार्य नागार्जुननी 5व्या शतकामध्ये केले आणि पाठशुद्धी जी आहे ती आचार्य चंद्रट यांनी 10व्या शतकामध्ये केली. आता सुश्रुत संहितेचे टीकाकार जटाचार्य हे एक सुश्रुत संहितेवरील टीकाकार आहेत. तसेच गैदास यांनी सुश्रुत निदान स्थानावर चंद्रिका, पत्रिका आणि न्यायचंद्रिका ह्या टीका लिहिल्या. यानंतर महत्त्वाचे येतात ते चक्रपाणी दत्त. चक्रपाणी दत्तांनी सुश्रुत सूत्रस्थानावरती भानुमती ही टीका केली. चक्रपाणी दत्तांना चरक चतुरानन तसेच सुश्रुत सहस्त्रानयन असे संबोधले जाते. अगेन MCQचे क्वेश्चन आहेत. आचार्य ढल्लन यांनी निबंध संग्रह ही टीका सुश्रुत संहितेवरती केली. तसेच आचार्य हरान चंद्र यांनी सुश्रुतार्थ संदीपन ही टीका सुश्रुत संहितेवरती केली. आता हिंदी टीका आचार्य गोविंद घाणेकर यांनी आयुर्वेद रहस्य ही टीका केली. तसेच अंबिकादास शास्त्री यांनीही सुश्रुत संहितेवरती टीका केली आणि अंतराम शर्मा आणि रामनाथ द्विवेदी हेही टीकाकार आहेत हिंदी सुश्रुत संहिता. सो सुश्रुत संहितेची रचना कशी आहे, तर सुश्रुत संहिता सुश्रुत पूर्वार्ध आणि सुश्रुत उत्तरार्ध अशा 2 भागामध्ये विभागली गेली आहे. तर त्यापैकी पूर्वार्धात एकूण 120 अध्याय आहेत आणि राहिलेले अध्याय हे 66 अध्याय हे उत्तरार्धाचे आहेत. सुश्रुत चिकित्सेमध्ये चिकित्सा स्थानामध्ये 40 अध्याय आहेत. सुश्रुत सूत्रस्थानामध्ये 46, निदान स्थानामध्ये 16 आणि कल्पस्थानामध्ये 8, तर शाजी स्थानामध्ये 10 अध्याय आहेत. सो असे एकूण 186 अध्याय आहेत. यावर एखादा MCQ पडू शकतो. सो इम्पॉर्टन्स जे आहेत, तर आता सुश्रुत संहितेचे इम्पॉर्टन्स काय किंवा शल्यतंत्राचे इम्पॉर्टन्स काय, तर योग्य विधी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. योग्य विधी म्हणजे अशी विधी किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंग. त्यामध्ये योग्य विधीमध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला इन्सिजन प्रॅक्टिस करायचे तर ते कशावर केलं पाहिजे, छेदन प्रॅक्टिस करायचे तर ते कशावर केलं पाहिजे, भेदन कशावर केलं पाहिजे, नंतर सुचरिंग किंवा सीवन कर्म जे आहे ते कशावर प्रॅक्टिस केलं पाहिजे, असे वेगवेगळे जे अष्टकर्म आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस कशावर केली पाहिजे हे सांगितले. तसंच विशित अनुप्रवेश म्हणजे एंट्रान्स एक्झामबद्दल ही सुश्रुत संहितेमध्ये सांगितले. नंतर त्रिविध कर्म म्हणजे पूर्वकर्म, पश्चात कर्म आणि प्रधान कर्म. आत्ता ही सर्जरीत जे केलं जातं प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ही सुश्रुतांनी सांगितलेली संकल्पना आहे. नंतर शरीर वर्णन, जर आपल्याला
शरीर किंवा शारीर किंवा ॲनाटॉमी ही गोष्ट शिकायची असेल तर आपण सुश्रुत संहितेला पहिले प्राधान्य देतो, आणि चिकित्सा शिकायची असेल तर आपण चरकांना पहिले प्राधान्य देतो. सो शरीरासंबंधित किंवा ॲनाटॉमी रिलेटेड किंवा शरीर रचना रिलेटेड एखादी गोष्ट आली तर आपण सुश्रुतांना प्राधान्य देतो. तसेच आत्ताच्या काळात जे डिसेक्शन म्हणतात किंवा डिसेक्शन म्हटलं जातं ते किंवा शवविच्छेदन असा त्याला जो आहे तो आयुर्वेदिक शब्द आहे. तर शवविच्छेदनाविषयी माहिती सुश्रुत संहितांमध्येच सांगितलेली आहे किंवा सुश्रुतांनी वर्णन केले आहे. आणि रक्त हा चौथा दोष आहे हे देखील सुश्रुतांनी सांगितले आहे. तर हे सुश्रुत संहितेचे इम्पॉर्टन्स होते. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. वी विल मीट विथ द नेक्स्ट पॉईंट. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल अँड स्टे ट्यून विथ द BAMS ज्ञानसूत्र. थँक्यू अगेन.